नरेश, तुझा व्यवसाय सगळा सुरळीत चालू दे, तुझी खूप भरभराट होऊ दे, तुला अनेक आशीर्वाद. आता सगळ्या त्रासांचं समाधान होणार. हे बघ नरेश, आता शाण्यासारखं बघायचं आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं. तू जो निर्णय घेतलेला आहेस त्याच्यावरती ठाम राहायचं. हो बाबा, मी पुन्हा असं वागणार नाही. चला आता येऊ का? कामाला सुरुवात करतो. सावकाश रे बाळा. काय रे, लाडू दिलस का? हो स्वामी. अंगद बाहेर ये, बाहेर ये अंगद. हे बघ, मी कागदपत्र घेऊन आलोय. तू बस, मी आलोच. स्वामी, दादा आता पूर्ण बदललाय. नरेशने तुला प्रलोभन दिलं की मी सुधारलोय. आता कुटुंबाची घडी पुन्हा बसवणार, चुकीच्या मार्गाला जाणार नाही आणि तुला आनंद झाला. पण लक्षात ठेव, त्याने जे सांगितलं त्या सगळं उलट घडणार. बाळा, तुला तुझं ध्येय गाठता येणार नाही. नरेश, इथे तुझा अंगठा होतो म्हणजे आपला व्यवहार पूर्ण. अरे वा, अहो आता आपलं काम फत्ते झालं ना. हो, आपल्या म्हणजे नरेशच्या मनासारखं झालं अगदी. बाबांनी जी संपत्ती माझ्या नावावर केली होती ती मी आता तुमच्या नावावर केली. आता ठरल्याप्रमाणे, म्हणजे तुम्ही जे मला वचन दिलं होतं की लाडू रोज दिले जाणार, ते आता लिहून द्या. हा, लिहून द्या. बर, नरेशला रोज लाडू देण्यात येतील. हा, ठीक आहे. हे तुझं लिखित वचन की तुला रोज लाडू देण्यात येणार आणि हे तुझे लाडू खास तुझ्यासाठी आज डबा. हो. हा, वा, काय सुगंध आहे. आज खऱ्या अर्थाने माझा दिवस सार्थकी लागला. मला आता रोज लाडू मिळणार. लाडू लाडू रोज लाडू मिळणार. अहो, आपण चांगलंच गुंडाळलं ना त्याला. अगदीच मूर्ख आहे हा. सर्व संपत्ती आपल्या नावावर केली. भोळा नरेश. लाडू लाडू मिळालेत मला. लाडू 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 लाडू. दादा कुठे? इथे आला होता का तो? आला होता,
पण आता तो परत जाणार नाहीये. तो आता आमच्या तावडीत सापडलाय. म्हणजे म्हणजे तुझा लाडका भाऊ आता आमच्यासाठी काम करेल. त्याच्या नावावर असलेली संपत्ती सगळी आमच्या नावावर झाली आहे. काय? हा बघ पुरावा. तुझ्या भावाने त्याच्या नावावर असलेली सर्व संपत्ती आता आमच्या नावावर केली आहे. नाही, हे नाही होऊ शकत. तुम्ही फसवणूक केली आहे दादाची. तुम्ही दादाला जुगाराच्या नादाला लावलं, लुबाडलंय तुम्ही दादाला. तुम्ही चुकीच्या वाटेवर नेलेत त्याला. काय करणार तू आता? मी काय करीन? मी फौजदारांकडे तुमची तक्रार करीन. तुमच्या फसवण्याचा, तुमच्या लुबाडण्याचा हिशोब करेन मी. स्वामी सगळं बघताय. तुमचा हिशोबही तेच करतील. गप्प बस. जास्त बोलतेस तू. आम्हाला कुऱ्हाड दाखवली होतीस ना, तुला दाखवतेच आता. रमा, काय ग? काय करतेस तू? हे माझ्या बहिणीवर हात उगारतेस? लाज वाटते का तुला? माझ्या बायकोवर ओरडतोस? तुझी हिंमत कशी झाली? तू आता नाटकं करू नकोस. मला जुगाराच्या, व्यसनाच्या आहारी जायला भाग पाडलंस. माझ्या घरचं, माझ्या आई वडिलांच्या कष्टाचं मोल विकायला लावलं. माझ्या कुटुंबापासून मला दूर केलंस. पण आता माझे डोळे उघडले. दादा, हो शारदे, स्वामींनी मला सुधरवलं. स्वामींनी? लाडू, अरे हे काय होतंय? लाडू का नाही खाल्ला जाते? हे लाडू आवडतात का बघ. तू नको घेऊस हा लाडू. बाबा, या लाडूसाठी तुम्ही घरच्याशी भांडलात. घर सोडलं म्हणजे हे लाडू खास असणार. मला पण खाऊन बघायचे. मी आजपासून तुमच्या सोबत खाणार. नको बाळा, या लाडवांना विष आहे, विष आहे, विष आहे. स्वामी आजोबा, लाडू द्यायला सांगा ना. बाळा, आम्ही देऊ हा तुला लाडू. बाबा, तुमच्यासाठी चांगलं आणि माझ्यासाठी वाईट का बाबा? जी नशा हिच्या करता वाईट ती तुझ्या करता वाईटच. अरे नशा म्हणजे विष आहे, विष, जी हळूहळू संपवते माणसाला. बघ जरा या गोड मुलीकडे. तिला अनाथ करून कायमचं सोडून द्यायचंय का तुला? अरे काय रे, घरच्यांच्या प्रेमाला कायमचं मुकायचंय का तुला? स्वामी, स्वामी, माझी चूक झाली. मला माफ करा. मी सगळ्यांची माफी मागतो. आज मला कळून चुकलं की तू स्वामींची भक्ती का करतेस.
स्वामींची कृपा आपल्यावरती आहे आणि ती कायम राहणार. अंगद, मी तुला माझा चांगला मित्र समजत होतो, पण तू तर याला वैरी निघालास. मित्र नाही आहेस तू माझा, वैरी आहेस, वैरी. माझ्या दुर्बलतेचा फायदा घेऊन व्यसन करायला मला भाग पाडलंस. अरे तुझ्यासारखा स्वार्थी मित्र म्हणजे मैत्रीला कलंक आहे. खरंच खरंच माझी संगतच चुकली. हा आहे माझा दादा आणि त्याच्या सोबत स्वामींचा आशीर्वाद आहे. शिव शंकर शंभो. फौजदाराला शरण जा आणि शिक्षा स्वीकार, मात्र हा साप तुझी पाठ सोडणार नाही. आणि यावेळी असा दंश करेल की मृत्यू टाळता येणार नाही. स्वामी वाचवा आम्हाला, आम्ही गुन्हेगार आहोत. आम्हाला एक संधी द्या सुधारायची. स्वामी आम्हाला क्षमा करा, आमचं चुकलं. आम्ही फौजदाराकडे सगळी कबुली देऊ, पण या सापाला घालवा स्वामी.